नमस्कार. ईश्वरी आणि अर्णवने मिळून राकेशचा खरा चेहरा अंजली समोर आणलेला असतो. त्यावेळेला अंजली खूपच चिडलेली असते. अंजली म्हणते, राजेश, मी काय केलं नाही तुमच्यासाठी. अहो, स्वतःपेक्षाही जास्त तुमच्यावरती विश्वास ठेवला. तुम्हाला देव मानलं मी, देव. आणि तुम्ही मात्र माझाच विश्वासघात केलात. का राजेश, का? असं का वागलात तुम्ही? काय कमी होती माझ्यात? तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अंजली ताई, प्लीज स्वतःला कमी समजू नका. आणि या माणसासाठी तर नाहीच नाही. अंजली ताई, तुमच्यात काहीही कमी नाही. या माणसालाच तुमच्यातले चांगले गुण कळले नाहीत. अंजली ताई, हा माणूस फक्त पैशासाठी हपापलेला आहे, बाकी कशासाठीही नाही. अंजली ताई, प्लीज विचार करा तुम्ही. आता सुद्धा तुम्ही हतबल होऊ नका. तर तुमच्यातली स्त्री शक्ती जागी होऊ द्या. अहो, याच्यासारख्या राक्षसाला ठेचून ठेचून मारलं पाहिजे. आणि तुम्ही मात्र स्वतःच हतबल होताय. अंजलीताई, तुमच्या समोर हे सत्य आणण्यासाठी आम्ही किती मेहनत घेतली आहे, कारण या राक्षसाला आम्हाला तुडवायचं आहे. तेव्हा मात्र अंजली बोलते, ईश्वरी, ईश्वरी, तू अगदी बरोबर बोलतेस. स्वतःचा स्वाभिमान कधीही ढासळून द्यायचा नसतो, हे मला चांगलंच कळलं. या माणसाला तर मी देव मानत होते, देव. पण या माणसाने मात्र माझा विश्वासघात केला. आता मात्र मला काही एक ऐकायचं नाही. आता सगळं काही संपल्यातच जमा आहे. तेवढ्यात मात्र मोठ्यानी ईश्वरी बोलते, बस अंजलीताई, तुमच्यातली हीच ताकद मला बघायची होती. तुमच्यातला हाच गुण मला पाहिजे होता. अंजलीताई, अंजलीताई, याच्यासारख्या राक्षसाला आपण धडा शिकूया. याला आज दाखवून देऊया. एखाद्या स्त्रीने जर का ठरवलं तर तिच्याशी गलिच्छ वागणाऱ्या माणसाला ती कधीच सोडत नाही. तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो. अर्णव राकेशची कॉलर पकडतो आणि राकेशला बोलतो, का का असं केलंस? अरे, माझ्या ताईची अवस्था बघ काय झालीये. तुझ्यामुळे तिची ही अवस्था झालीये. आता ईश्वरीने तिला धीर दिलाय म्हणून, पण आतमधून मात्र ती खचलीये. कारण तिने तुझ्यावरती अगदी मनापासून प्रेम केलं. आणि मला याच गोष्टीचं वाईट वाटतंय. तेव्हा लगेच मामा बोलतो, अर्णव, अरे तू कोणाशी बोलतोस? या माणसाशी. अरे, या माणसाच्या सगळ्या चुका माहिती असताना सुद्धा आपण त्याला एक संधी दिली होती. पण या माणसाने काय केलं? आपला विश्वासघात केला. खरंच खरंच अंजली सांगतो, या माणसाच्या सगळ्या चुका आम्हाला माहिती होत्या, पण तुझा मात्र आमच्यावरती विश्वास नव्हता. ईश्वरीशी या माणसाला लग्न करायचं होतं, पण अर्णव आणि ईश्वरीने एकत्र लग्न केल्यामुळे याची मात्र गोची झाली. आणि म्हणूनच त्रास देण्यासाठी हा परत एकदा राजशिर्क्यांच्या घरात आला. अंजली, तुला वाटतंय तेवढं हे प्रकरण सोपं नाही आहे. हा माणूस दिसतो तसा नाही आहे. अंजली, माझ्यावरती विश्वास ठेव. तेव्हा मात्र अंजली बोलते, जाऊ देत ना. माझं खरं तर चुकलंय, हे मला कळून चुकलंय. आणि मला आता या गोष्टीचा विचार नाही करायचा. या गोष्टीच्या भानगडीतच मला पडायचं नाही. आणि ती राकेशच्या अंगावर धावत जाते. तेवढ्यात मात्र राकेश अंजलीला जोरात ढकलून देतो. तेव्हा मात्र अर्णव त्याच्या कंबरट्यात एक लातच घालतो. तेव्हा अंजली बोलते, थांब अर्णव, थांब, तू काहीही बोलू नकोस. या माणसाला धडा शिकवायचं काम माझं आहे, आणि या माणसाला मी धडा शिकवणारच. तुला काळजी करायची गरजच नाही. तेव्हा लगेच राकेश बोलतो, ए अंजली, तू जरा गप्प बसा आणि तुझं तोंड बंद ठेव. अंजली, मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही. आणि हा जो तुझा रुबाब आहे ना, तो तुझ्याजवळ ठेव. तुझी हिंमत कशी होते ग माझ्या समोर बोलायची? त्यावेळेला अंजली उठते आणि राकेशचं थोबाडच फोडते. आणि राकेशला बोलते, कळली का माझी हिंमत? बघा बघा, माझी हिंमत बघा. आणि जर काही हिंमत समजत नसेल ना, तर तोंड घशी आपटलायत. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय वागताय ते? राकेश, तुम्ही तर माझा विश्वासघात केलातच. आपल्या नात्याचा विश्वासघात केलात तुम्ही राकेश. खरं तर कोणत्या नावाने तुम्हाला हाक मारावी तेच कळत नाही. राजेश, राकेश, अजून किती मुलींना तुम्ही फसवलंय? तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अंजली ताई, तुम्ही काय बोलता? हे किती मुलींना? अहो, या माणसाने तर भरपूर मुलींना फसवलंय. हा माणूस दिसतो तसा नाही आहे.
हा खरं तर चपलेनी तुडवायच्या लायकीचा माणूस आहे. तेव्हा मात्र अंजली बोलते, ईश्वरी, आज ह्याला दाखवूयाच याची काय लायकी आहे ती. आणि अंजली चक्क स्वतःच्या हातात पट्टा घेते आणि त्या पट्ट्याने अंजली राकेशला तुडवत तुडवत काढत असते. त्याच वेळेला ईश्वरी सुद्धा राकेशला तुडवत असते. त्यावेळेला आजी सुद्धा राकेशवरती धावून गेलेली असते. त्यावेळेला लगेच अंजली बोलते, बघितलंस का, तुझ्यासारख्या नराधमाला शिक्षा करण्यासाठी आमच्यातली स्त्री शक्ती जागी करावी लागली. आणि तुला काय वाटलं, आम्ही खरोखर अशा डगमगून जाऊ का? तू काहीही करशील आणि आम्हाला तू कमी लेखशील का? हे चालणारच नाही. तू कितीही प्रयत्न कर राकेश, तरी सुद्धा तू माझ्या वाटेला जायचा प्रयत्नच करू नकोस. आता मात्र मी तुला सोडणार नाही राकेश. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि मला आता या गोष्टीचा अजिबात विचार करायची गरजच वाटत नाही. तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो. त्याच वेळेला ईश्वरी मोठ्याने बोलते, एक गोष्ट लक्षात ठेव, बघितलंस ना आज अंजलीताईंनी तुला कसं चांगलं बदडून काढलं, अगदी कुत्र्यासारखं. कारण तुझी लायकीच ती आहे. तुला काय वाटलं, तू अंजलीताईंचा विश्वासघात करशील, आमच्या वाटेला जाशील आणि तू आम्हाला सहजासहजी असा विश्वासात घेशील? अरे माझा तर तुझ्यावरती कधीच विश्वास बसला नव्हता राकेश. मी तर तुझ्यावरती लक्ष ठेवूनच होते. प्रत्येक वेळी मी तुझ्या परीक्षा घेत होते. तू अंजलीताईंना जेव्हा माझं नाव सांगितलं, चुगलीपणा केलास ना, तेव्हाच मी समजून गेले की तू एक नंबरचा नाटकी आहेस. आणि त्याच वेळेला मी अर्णव सरांना बोलले सुद्धा, या माणसावरती विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही आहे हा, आणि मला याच गोष्टीचा खूप त्रास होतोय. तेव्हा मात्र मोठ्याने अर्णव बोलतो, ईश्वरी, मला सुद्धा याच गोष्टीचा त्रास होतोय आणि मला या गोष्टीचा विचारच करायचा नाहीये. प्लीज हे सर्व थांबवा आणि हा विषयच इथल्या इथे बंद करा. त्यावेळेला मात्र अंजली खूपच चिडते आणि बोलते, आता मात्र नाही. त्यावेळेला राकेश बोलतो, अंजली, तुझं माझ्यावरती प्रेम होतं? तेव्हा लगेच अंजली बोलते, प्रेम? प्रेम या शब्दाचा अर्थ तरी समजतो का तुला? तुला नाही समजणार, कारण तू त्या लायकीचाच नाहीयेस. तेव्हा मात्र राकेश बोलतो, असं काय करतेस? अगं जरा तरी विचार कर. तेव्हा मात्र अंजली बोलते, नाही, माझं तुमच्यावरती प्रेम नव्हतंच. खरं तर सांगू का, मलाच कळलं नाही तुमच्यासारख्या माणसावरती मी प्रेम का करत होते. पण आता मात्र सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि हा विषय मला आता ताणायचाच नाही. त्यावेळेला अर्णव बोलतो, ताई काय ठरवलंयस मग? या माणसाचं काय करायचं? त्यावेळेला लगेच अंजली बोलते, काय करायचं म्हणजे? या माणसाला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं, याच्या विरोधात खटला दाखल करायचा. काही झालं तरी हा माणूस सुटता कामा नये. ह्याला कळलं पाहिजे यांनी कुणाला फसवलंय ते. त्यावेळेला लगेच राकेश बोलतो, अंजली असं काय करतेस तू? अगं मी तुझा नवरा आहे. तेव्हा अंजली बोलते, गप्प बस, मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही. अर्णव, तू आत्ताच्या आता पोलिसांना बोलाव. या माणसासाठी मी तुझ्यावरती हात उचलला, तुझ्याशी नाही ते बोलले, तुझ्या बायको विरोधात गलिच्छ शब्द काढले. अर्णव, तुला जी मला शिक्षा द्यायची ती दे. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, शिक्षा? आणि मला कसलीच शिक्षा नकोय. आता मात्र मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाहीये. प्लीज तुम्ही हे सर्व आत्ताच्या आता इथल्या इथे थांबवा. त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर, मी सांगते ना तुम्हाला, लवकरात लवकर तुम्ही पोलिसांना बोलवा अर्णव सर. तेव्हा मात्र अर्णवने पोलिसांना फोन केलेला असतो. त्यावेळेला राकेश अंजलीला बोलतो, अंजली असं काय करतेस तू? अंजली, माझ्यावरती विश्वास ठेव. अंजली प्लीज असं करू नकोस. तेव्हा मात्र अंजली बोलते, मला कोणावरतीही विश्वास ठेवायचा नाही. विश्वास ठेवला होता, पण आता मात्र विश्वासघात झाल्यावरती कोणावरतीही विश्वास ठेवण्याची हिंमत माझ्यात नाहीये. आणि तुला तर मी पोलिसांच्या ताब्यात देणारच, त्याशिवाय मी गप्प बसणार नाही.
त्यावेळेला मात्र राकेश बोलतो, सोडणार नाही मी तुम्हाला एकेकाला. तुम्हाला काय वाटलं तुम्ही मला पोलिसांच्या ताब्यात द्याल आणि सहजासहजी सुटाल? तर तसं होणारच नाही. मी तुम्हाला सोडणारच नाहीये. त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते, तुझ्या पोकळ धमक्या आहेत ना त्या तुझ्याजवळ ठेवायच्या आणि आमच्या समोर तर या पोकळ धमक्या अजिबात द्यायच्या नाहीत. तुझ्या या पोकळ धमक्यांना मी तर अजिबात भीक घालणार नाही. त्यावेळेला लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो, एक गोष्ट लक्षात ठेव राकेश, आता तुझी गचांडी उचलून नाही ना कायमचं गजार पाठवलं तर नावाचा अर्णव रमाकांत राजश्रीके नाही मी. त्यावेळेला आजी बोलते, काय वागलात तुम्ही असं? का असं केलं? अहो सोन्यासारखी पोर माझी तुमच्या हातात सोपवली होती आणि तुम्ही मात्र बाहेर अशी लपडी करत होतात. अहो तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही? त्यावेळेला अंजली बोलते, आजी तू कोणाशी बोलतेस? या माणसाशी बोलू नकोस. त्यावेळेला आजी बोलते, मग काय करू? अगं माझ्याकडे तर दुसरा पर्यायच नाहीये. मला तर खूप काळजी वाटते, काय करू तेच कळत नाही. तर इकडे पोलीस घरामध्ये आलेले असतात. त्याच वेळेला अर्णवने सगळे पुरावे पोलिसांच्या ताब्यात दिलेले असतात आणि त्यावेळेला अंजली पोलिसांना बोलते, या नराधमाला घेऊन जा आणि याच्यावरती तक्रार दाखल करा. आणि अंजलीने तसं लिहून दिलेलं असतं. त्यावेळेला राकेश बोलतो, अंजली स्वतःला सावर, उगाच नको ते करू नकोस. तू जे करतेस ना ते चुकीचं करतेस आणि खरंच या गोष्टीचा खूप त्रास होतोय मला. अंजली प्लीज हे सर्व बंद कर. त्यावेळेला अंजली बोलते, नाही मला आता काही एक ऐकायचं नाही. कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर सगळं काही आता विसरायचं. आणि इन्स्पेक्टर साहेब त्याला फरफटत नेत असतात. त्याच वेळेला अंजली पोलिसांना हाक मारते आणि म्हणते, इन्स्पेक्टर साहेब थांबा. तेव्हा मात्र राकेशला खूप बरं वाटतं. त्याला असं आतून वाटत असतं की आता आपल्याला काही जेलमध्ये जावं लागणार नाही. अंजलीने थांबवताच राकेश अंजलीला बोलतो, अंजली मला माहिती होतं तू मला थांबवणारच, याची मला खात्री होती. खरं सांगू का, मला खरंच पटलं. अंजली तुझं माझ्यावरती खरोखर मनापासून प्रेम आहे. तेव्हा अंजली त्याच्याकडे बघते आणि हसते आणि म्हणते, खरोखर किती निर्लज्ज आहेस ना तू. म्हणजे तुला माझं प्रेम आधी कधी दिसलंच नाही. मी तुझ्यावरती मनापासून प्रेम करायचे तेव्हा मात्र तू मला कुत्र्यासारखं हकलायचास आणि आता मात्र बघितलंस का, तुला असं वाटतंय की मी तुझ्यावरती प्रेम करते, तर नाही. माझ्या गळ्यामध्ये हे तुझ्या नावाचं मंगळसूत्र आहे ना, ते मला आता जड वाटायला लागलंय आणि म्हणूनच ते मंगळसूत्र तुझ्या तोंडावर फेकण्यासाठी मी तुला थांबवलंय राकेश. तेव्हा राकेश बोलतो, अंजली काय बोलतेस तू? अंजली हे मंगळसूत्र कधीच तू तुझ्या गळ्यातून काढणार नव्हतीस ना? तेव्हा अंजली बोलते, हो नव्हतेच काढणार, पण तशी वेळ मात्र तू माझ्यावरती आणलीस आणि आता मात्र मी तुला माफ करणार नाही. मला तुझ्याशी अजिबात बोलायची इच्छा नाहीये. अंजली स्वतःच्या गळ्यातील मंगळसूत्र राकेशच्या तोंडावर फेकते. त्यावेळेला राकेश चांगलाच तोंडावर आपटलेला असतो. त्यावेळेला ईश्वरी बोलते, अंजली ताई तुम्ही अगदी योग्य केलं. या माणसाला त्याची लायकी दाखवलीत. आजपासून हा माणूस कायमचा आपल्यासाठी संपला. त्यावेळेला राकेश बोलतो, सोडणार नाही तुम्हाला. अंजली, अर्णव, ईश्वरी आता मात्र तुमची वाट लागणार. त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, आमची जी वाट लागायची होतीस ना ती लावलीस. आता मात्र तू कसा सुटतोस ना जेलमधून ते मी बघेन. त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब बोलतात, अर्णव सर तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही याची चांगलीच खातिरदारी करतो. आणि राकेशला फरफटत पोलीस घेऊन गेलेले असतात. इतका वेळ स्वतःच्या मनावर ताबा असलेली अंजली मात्र आता पूर्णपणे खचते. एकाएकी ती खालीच बसते. ईश्वरी तिला सांभाळत असते पण तिला मात्र खूपच रडायला येत असतं. ती खूपच रडत असते. त्यावेळेला ईश्वरी म्हणते, अंजली ताई प्लीज स्वतःला सावरा. अंजली ताई या राक्षसाचा जो खरा चेहरा होता तो तुमच्या समोर आला. अंजली ताई आत्ता तरी स्वतःला सावरा. तेव्हा मात्र अंजली बोलते, कशी सावरू मी स्वतःला? मग आजपासून हिम्मत दाखवली पण या माणसावरती मी प्रेम केलं होतं ना ईश्वरी खरंच मी याला देव मानायचे. त्यावेळेला ईश्वरी बोलते, हो तुम्ही त्याच्यावरती मनापासून प्रेम केलं
पण कितीही काही झालं तरी सुद्धा एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, आता मात्र सगळं काही संपल्यातच जमा आहे. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच ईश्वरी मोठ्याने बोलते, आता सगळं काही संपल्यात जमा, तुम्ही आता नीट खंबीरपणे उभी राहा. तेव्हा अर्णव बोलतो, ताई मी तुला असं खचलेलं नाही पाहू शकत. तेव्हा लगेच अंजली बोलते, नाही मी खचणार नाहीच आहे चिंटू, तू काळजीच करू नकोस, तुझी ताई आता शांत बसणारच नाही चिंटू. त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, ताई तू जे काही ठरवशील त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आमच्या दोघांची साथ तुला असणार. ताई तू काळजी करू नकोस, तू जे म्हणशील ते आपण करूया. तेव्हा मात्र अंजली बोलते, त्या नराधमाला कठोरातली कठोर शिक्षा व्हायला पाहिजे आणि हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट असेल. तेव्हा ईश्वरी बोलते, अंजली ताई तुम्ही काळजी करू नका, मी सगळं काही नीट करेन, पण त्या माणसाला कठोरातली कठोर शिक्षा करेन. तर इकडे मात्र अर्णव ईश्वरीला म्हणत असतो, ईश्वरी तुला काय वाटतं, तो राकेश सहजासहजी आपली पाठ सोडेल? तेव्हा ईश्वरी बोलते, अंजलीताईंच्या समोर सत्य आलंय ना, म्हटल्यावरती तो उद्या जरी सुटला तरी आपण सगळ्यांनी मिळून त्याचं संकट आपल्या घराण्याआधीच परतवून लावू, तुम्हाला काळजी करायची गरज नाही. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, अगं माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, तू जे करशील ते योग्यच करशील, आता मात्र मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही. त्यावेळेला मात्र ईश्वरी अर्णवला बोलते, अर्णव सर अंजलीताईंना आपल्याला सावरावं लागेल, कारण अंजलीताई कधीही चुकीचं वागत नाहीत. त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, ताईच्या बाबतीत विचार करू नकोस, तिने स्वतःला सावरलंय, मी माझ्या बहिणीला ओळखतो ना, सगळं काही नीटच होईल. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर राकेश चॅप्टर कायमचा क्लोज झालाय का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.